नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राजकीय घडामोडीचा भाग 5वा घेऊन येत आहोत. आपण ही ऑलरेडी राजकीय घडामोडीवर सिरीज चालू केलेली आहे आणि त्याचे 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या अकाउंट YouTube चॅनलला टाकलेले आहेत. तर त्यातला हा 5वा भाग. या सिरीजचा फायदा फक्त कंबाईनच्या पोरांना न होता कंबाईन अधिक राज्यसेवा या सर्व पोरांना व्हावा इतकं डिटेलमध्ये आपण प्रत्येक विषय घेतलेला आहे. या सिरीज मध्ये आपण वन लाइनर करंट अफेअर घेण्याऐवजी एखाद्या करंट अफेअरची सविस्तर माहिती घेतलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते सगळे बॅकग्राऊंड सगळं लक्षात राहावी आणि जर त्यातलं वन लाइनर आला तर तो चुकू नये या दृष्टिकोनातून ही सिरीज बनवलेली आहे. तर तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिला इश्यू, समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. खूप जास्त महत्वाचा विषय आहे, कारण की याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. कशावर प्रश्न येईल ते सांगतो. सुप्रिया विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला. सुप्रियो विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला. या खटल्याच्या नावावर प्रश्न येऊ शकतो, कारण की ऑलरेडी जस्टिस पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया राईट टू प्रायव्हसीचा जो खटला होता त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यामुळे सुप्रियो खटल्याचं नाव लक्षात ठेवायचं. आता काय नेमकं काय या गोष्टीत बघा. भारतात समलिंगी विवाहाला मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि सुप्रीम कोर्टचा विशेष विवाह कायदा 1954 इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 मध्ये बदल करण्यास नकार दिलेला आहे. सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे की विशेष विवाह कायद्याला मध्ये बदल करणे आणि समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर निर्णय घेणे हा अधिकार संसदेला किंवा कायदे मंडळाला आहे. तो अधिकार आमच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टने समान लिंग असलेल्या विवाहाला मान्यता देण्यास नकार दिलेला आहे. आणि कोणी बेंच म्हणजे 5 न्यायाधीशाचं खंडपीठ बसलं होतं आणि त्याला जज होते किंवा त्याला मेन जज होते धनंजय चंद्रचूड, जे आपले सध्या सरन्यायाधीश पण आहेत. आता निकालातल्या बाबी, निकालात काय काय बाबी घडल्या, 5 बाबी घडल्या होत्या. आपण एक एक बघूयात. सगळ्यात पहिले, सुप्रीम कोर्टच्या जजनुसार विवाह करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाहीये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे. यावर सगळ्या खंडपीठातल्या जजने 5च्या 5 जजने एकमताने निर्णय दिलाय. काय निर्णय दिलाय की राईट टू मॅरी इज नॉट फंडामेंटल राईट. आता बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आर्टिकल 21 आपल्या घटनेत आहे. त्या घटनेतल्या आर्टिकल 21 मध्ये काय म्हणतो, सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे कलम 21. पण त्यात सन्मानाने जगण्यात फक्त जगणं येतं का, तर नाही. सन्मानाने जगणं हा पहिला मुद्दा येतो. दुसरा काय येतो, त्याच्यामध्ये इतर भरपूर अधिकार आहेत, जसं की राईट टू स्लीप झोपण्याचा हक्क, राईट टू म्हणजे शांत बसण्याचा हक्क, किंवा राईट टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासाचा हक्क. मग अशा अनेक विषय आहेत. राईट टू इंटरनेट आहे. तसंच विवाह करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाहीये. आणि याने काय होणार की जर विवाहाचा अधिकार मूलभूत अधिकार केला तर मग सगळ्यांना विवाह करायची परवानगी भेटेल. मग त्यात समलिंगी असो त्यांना पण परवानगी भेटली असती. म्हणून सुप्रीम कोर्टने निर्णय काय दिला की विवाह करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नसल्यामुळे आम्हाला समलिंगिक विवाहांना मान्यता देता येणार नाही. पुढचा मुद्दा, विशेष विवाह कायदा स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये बदल करणे शक्य नाही. आमच्याकडनं शक्य नाहीये, तर ते करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. पुढचा मुद्दा, या दोन्ही गोष्टीवर 5 न्यायाधीशांचं एकमत झालं होतं. पुढे याचिकाकर्त्यांनी 2 मागण्या केल्या होत्या. काय मागण्या होत्या की विवाह हा जो शब्द आहे कशामध्ये, स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये, या विवाहाचा अर्थ काय होतो, स्त्री आणि पुरुषांचा संघ. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये काय विवाहाची व्याख्या आहे, स्त्री आणि पुरुष यांचा संघ. तर त्याच्या बदली याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं होतं की त्याच्याऐवजी 2 व्यक्तीचा संघ असं करा. आता बघा याच्यात फरक काय होणार, स्त्री आणि पुरुषांचा संघ असं जर केलं ना तर विवाहामध्ये कंपल्सरी स्त्री पाहिजे, पुरुष पाहिजे. पण त्याच्याऐवजी जर 2 व्यक्तींचा संघ केला तर 2 व्यक्तीमध्ये दोन्ही मेल असू शकतात, दोन्ही फिमेल असू शकतात. याच्यामुळे काय होणार, समलिंगिक विवाहांना अप्रत्यक्षपणे मान्यता भेटली असते. परंतु तसं करण्यास सुप्रीम कोर्टने नकार दिला. पुढे, विशेष विवाह कायद्यातील लिंग प्रतिबंधित तरतुदी रद्द करणे. लिंग प्रतिबंधित म्हणजे काय, एक स्त्री लिंग असलं पाहिजे आणि एक पुरुष लिंग असलं पाहिजे अशी विशेष विवाह कायद्यात विवाहाची व्याख्या आहे ती रद्द करायची मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्ट काय म्हणलं की वरील तरतुदी जर रद्द केल्या तर आंतरधर्मीय आंतरजातीय जोडप्यांसाठी कायदेशीर चौकट धोक्यात येईल. तसंच
लिंग तटस्थ मार्गाने विशेष विवाह कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार कायदे मंडळाला आहे, आम्हाला नाहीये. म्हणजे मुद्दा कळला का तुम्हाला? या दोन मागण्या होत्या, याच्यावर सुप्रीम कोर्टने हे उत्तर दिलेलं आहे. पुढे भिन्न लिंगी नसलेल्या जोडप्यांसाठी नागरिक संघ युनियनला परवानगी देण्यास नकार. सगळ्यात महत्वाचं बघा, आता हा जो निकाल होता तो एकमताने होता, हा 3-2 निकालाने होता. मुद्दा काय? भिन्न लिंगी नसलेल्या जोडप्यांसाठी नागरिक संघ किंवा युनियनला परवानगी देण्यास नकार. आता एक मेल आहे, एक फिमेल आहे, यांनी जर युनियन घडून आणलं, हे एकत्र आले, तर त्याला आपण विवाह म्हणणार. परंतु एकच लिंग आहे आणि ते दोघं एकत्र आले, त्यांनी युनियन घडून आणलं, तर त्याला विवाह म्हणायचं का नाही? तर ते नागरिक संघ किंवा युनियनला परवानगी देण्यास नकार. त्यांचं काय म्हणणं होतं की ठीक आहे, आमच्या विवाहाला मान्यता देऊ नका, तर आम्हाला किमान एक युनिट म्हणून तर स्वीकार करा. तर त्याला पण नकार दिलं आणि 3-2 ने निकाल दिला. आता ते 3 जज होते ज्यांनी याच्या बाजूने निकाल दिलाय, काय की नागरिक संघ किंवा युनियनला परवानगी नाही असं जे म्हटलं. त्यांचं काय म्हणणं होतं? ते 3 जज कोण होते? रवींद्र भट, हिमा कोहली आणि एस नरसिम्हा. यांचं काय म्हणणं होतं? गैर विषमलिंगी संबंधांना औपचारिकपणे मान्यता देणे किंवा कायदेशीर दर्जा देणे हे कायदे मंडळाचं काम आहे, याच्यावर न्यायालय काय करू शकत नाही. म्हणून आम्ही 2 भिन्नलिंगी लोकांना एक युनिट म्हणून दर्जा देऊ शकत नाही. पुढे ते 2 जज होते, तर 2 जज मध्ये कोण आहेत? चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय कृष्ण कोल. यांच्या मतानुसार काय, नागरिक संघ किंवा युनियन बनवण्याचा अधिकार हा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार म्हणजे काय, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 नुसार मूलभूत अधिकारातून निर्माण होतो. म्हणजे आर्टिकल 19 मध्ये जे म्हटलंय, आर्टिकल 21 मध्ये म्हटलंय, त्याच्यानुसारच तुम्ही युनियन बनवून राहू शकता. म्हणजे यांनी अप्रत्यक्षपणे काय सांगितलं, ठीक आहे लग्न करू नका, पण तुम्ही एकत्र युनियन म्हणून राहू शकता. पुढे युनियन मध्ये प्रवेश करण्याचा अधिकार लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर प्रतिबंधित केला जाऊ शकत नाही. लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर भेदभाव करणे हे घटनेच्या अनुच्छेद 15 चे उल्लंघन आहे. म्हणजे बघा, जे 2 जज विरोधात निर्णय दिला त्यांनी काय सांगितलं, की तुम्ही एखाद्याला लैंगिक प्रवृत्तीच्या आधारे म्हणजे विवाहाच्या व्याख्येच्या आधारे तुम्ही त्याला विवाह करू देत नाही, हे ठीक होतं. परंतु विवाह न करू देता तुम्ही त्याने युनियन म्हणून सुद्धा राहण्याची परवानगी देत नाहीये. म्हणजे काय, तुम्ही युनियन बनवण्यासाठी लिंगाच्या आधारावर भेदभाव करत आहात. आणि हे लिंगाच्या आधारावर भेदभाव केलं तर कशाचं उल्लंघन होतं? कलम 15चं. कलम 15 काय म्हणते? सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धर्म, वंश, जात, लिंग यानुसार भेदभाव केला जाणार नाही. परंतु इथं लिंगाच्या आधारावर भेदभाव करत आहे असं 2 जजचं म्हणणं आहे. पण हे 2 जज अल्पमतात होते आणि बहुमतात हे 3 जज होते. त्या कारणास्तव हे त्या 3 जजच्या समर्थनात निकाल गेला आणि 3 जजच्या बहुमताने भिन्नलिंगी नसलेल्या जोडप्यांसाठी नागरिक संघ किंवा युनियनला परवानगी देण्यास नकार देण्यात आलेला आहे. म्हणजे या जजचं म्हणणं काय ते पण बघा. आता या जजचं म्हणणं काय ते पण बघा आणि समजून घ्या फक्त. पुढचा मुद्दा समलिंगी हक्काबद्दल. याच्यावर सगळे 5च्या 5 जज एकत्र आले, ते बोलले ठीक आहे चालेल. समलिंगी हक्काबद्दल एक उच्चस्तरीय मंत्रिमंडळ समिती नेमायची आणि त्या समितीमार्फत समलिंगी जे विवाह करणारे आहेत, ते जे समलिंगी जोडपे आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या हक्कासाठी काय काय करता येईल याचं फक्त चर्चा करायची. आणि त्यांना जर काय करता आलं, जसं की त्यांना बँक अकाउंट उघडून देणं, त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी प्रयत्न करणे वगैरे करता आलं तर करू शकतो. पुढे मूल दत्तक घेण्याचा हक्क. आता हा मूल दत्तक घेण्याचा हक्क सुद्धा 3-2 असा निकाल लागलेला आहे. 3-2 काय बघा, एखाद्याची लैंगिक प्रवृत्ती ही दत्तक पालक असण्याची क्षमता किंवा योग्यता ठरवू शकत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने एकमताने मान्य केलं. म्हणजे काय, की समजा मी एक सिंगल पॅरेंट आहे, तर मी मुलगा दत्तक घेऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. का? कारण की माझ्या लैंगिक प्रवृत्तीवरनं मी दत्तक मुलगा घेऊ शकतो की नाही हे ठरू शकत नाही. परंतु 3-2 विभाजित निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने अविवाहित जोडप्यांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार नाकारणारे विद्यमान कायदे किंवा नियम वैध ठरवलेत. म्हणजे ते एकीकडे म्हणताय की लैंगिक प्रवृत्तीचा विचार न करता मूल दत्तक दिलं पाहिजे, पण दुसरीकडे म्हणताय की समलैंगिक जोडप्यांना काय करा, मूल दत्तक घेऊ देऊ नका. भारतीय कायद्यानुसार समलैंगिक जोडपे विवाह करू शकत नसल्यामुळे ते जोडपे मधून मुलंही दत्तक घेऊ शकत नाही. जर
समलैंगिक विवाहांना मान्यता दिली तर त्यांना जोडपं म्हणून मान्यता दिली, जोडपे म्हणून मान्यता दिली तर अप्रत्यक्षपणे त्यांना मुलं पण दत्तक घेता येणार, पण यांना जोडपे म्हणूनच मान्यता देत नाहीये, यांना विवाहाचीच परवानगी देत नसल्यामुळे यांना मूल दत्तक घेण्याची सुद्धा परवानगी देण्यात आलेली नाही. पुढे विशेष विवाह कायदा, हा थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. झालं असं होतं की जेव्हा ब्रिटिशांनी कायदे आणायचं चालू केलं तेव्हा मुस्लिमांसाठी वेगळा कायदा, ख्रिश्चनसाठी वेगळा कायदा होता. मग आफ्टर इंडिपेंडन्स हिंदू विवाह कायदा आला. परंतु जर एखाद्याला आंतरधर्मीय आंतरजातीय लग्न करायचं असेल तर त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी आणला होता विशेष विवाह कायदा. हा विशेष विवाह कायदा काय करतो, तुम्ही कोणत्याही जाती धर्मातले असो, बघा भारतातील लोकांसाठी आणि परदेशातील सर्व भारतीय नागरिकांसाठी कोणत्याही धर्माची किंवा श्रद्धेची पर्वा न करता याच्यासाठी आणलाय स्पेशल मॅरेज ऍक्ट. समजा मी एखाद्या विशिष्ट धर्मातला आहे आणि मला माझ्या धार्मिक प्रथा परंपरेनुसार लग्न नाही करायचंय, कारण की माझ्या धर्मातल्या प्रथा परंपरेनुसार काहीतरी मला अडचण वाटत आहे, तर मी स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करू शकतो. आणि मग माझं आणि माझ्या पत्नीचं जे लग्न होणार ते स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार होणार आणि माझ्या पत्नीला सगळे स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार जे काही फायदे आहेत ते सगळे भेटणार आणि आमच्या धर्मातले जे लॉ आहेत त्याच्यानुसार तिचं किंवा आमच्या लग्नाचं मॅनेजमेंट होणार नाही. मग हा स्पेशल मॅरेज ऍक्ट कोणासाठी तुम्हाला कळालं, आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी, किंवा एखाद्याला आपल्या धार्मिक कायद्यानुसार लग्न करायचं नसेल तर तो सुद्धा स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करू शकतो. स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करायचं असेल तर 30 दिवस आधी तुम्हाला विवाह अधिकाऱ्याला नोटीस पाठवायला लागते. त्याच्यानंतर तो काय करतो, एक प्रत विवाह अधिकारी त्याच्या कार्यालयात दर्शनी भागात लावतो. म्हणजे काय करतो, आपण 30 दिवसाआधी जाऊन रजिस्टर करायचं, त्याच्यानंतर जो विवाह अधिकारी असतो तो त्याच्या कार्यालयात नोटीस लावतो की हे दोघं आले होते, यांना विवाह करायचा आहे. जर 30 दिवस कोणी आक्षेप घेतला नाही तर 30 दिवस जर कोणी आक्षेप घेतला नाही तर मग तो तुमचा विवाह लावून देईल. आणि तो विवाह लावण्याचा पिरियड किती आहे, विवाहाची नोटीस दिल्यापासून 30 दिवसानंतर आणि नोटीस दिलेल्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत विशेष विवाह कायदा संपन्न होणार. आणि 3 साक्षीदारांची आवश्यकता असणार. म्हणजे बेसिकली काय, 30 दिवसाची नोटीस द्यावी लागते, तिकडे जर कोणी आक्षेप घेतला नाही तर मग 90 दिवसाच्या आत लग्न करायचं आणि 3 साक्षीदार हजर असले पाहिजे. अशा प्रकारे आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार लग्न करू शकतो. सगळ्यांना हा विषय कळाला असेल असं मी अपेक्षित करतो. पुढे आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर आयपीसीच्या ऐवजी काय आणले, भारतीय न्याय संहिता, सीआरपीसीच्या ऐवजी आणले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या ऐवजी आणले भारतीय साक्ष संहिता. सगळ्यात पहिले थोडक्यात सांगून देतो, जर तुम्ही एखादं गुन्हा कराल तर त्या गुन्ह्याला कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा असते हे आपल्याला इंडियन पिनल कोड मध्ये बघायला भेटतं. इंडियन पिनल कोड मध्ये बघायला भेटतं, आयपीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही गुन्हा केला तर तुम्हाला कसं पकडण्यात येईल आणि त्याची काय प्रक्रिया असली पाहिजे हे तुम्हाला भेटतं क्रिमिनल प्रोसिजर कोड मध्ये. आणि गुन्हा केल्यानंतर त्याचे पुरावे कसे जमा करायचे, त्या पुराव्या संदर्भात कोणत्या कोणत्या बाबी असल्या पाहिजे हे तुम्हाला भेटणार इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 मध्ये. आता या तिघांच्या ऐवजी काय आणलंय, आयपीसीच्या ऐवजी न्याय संहिता, सीआरपीसीच्या ऐवजी नागरिक सुरक्षा संहिता आणि एव्हिडन्सच्या ऐवजी साक्ष संहिता आणलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिले बघूया भारतीय न्याय संहिता मधल्या तरतुदी. यांनी कोणाची जागा घेतली, इंडियन पिनल कोडची जागा घेतली. हा इंडियन पिनल कोड कधीचा होता, 1860 चा इंडियन पिनल कोड आहे. आता आयपीसी मधून या गोष्टी वगळण्यात आल्यात भारतीय न्याय संहितेमध्ये. म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये काय केलं आपण, खूप साऱ्या नवीन गोष्टी घेतल्यात, त्याच्या जुन्या गोष्टी ज्या कामीच्या नाही आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. सगळ्यात पहिले वगळलंय अनैसर्गिक लैंगिक गुन्हे. काय वगळलंय, अनैसर्गिक लैंगिक गुन्हे. आयपीसीचं कलम 377 होतं. त्या 377 नुसार जर अनैसर्गिकपणे तुम्ही एखाद्याशी संबंध ठेवत असाल तर ते कायदेशीर गुन्हा असायचा आणि त्या 377 कलमानुसार 5 वर्षाची शिक्षा असायची. मग त्याला सुप्रीम कोर्टने हे कलम रद्द केलं. याच्यावर राज्य पूर्वला सुद्धा प्रश्न आला होता आणि त्याच्यामुळे त्याला आता भारतीय न्याय संहितेमधनं वगळण्यात आलेला आहे. पुढे व्याभिचार, जार कर्म किंवा परगमन, त्याला इंग्लिशमध्ये अडल्ट्री असं म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये अडल्ट्रीवर निर्णय दिला होता आणि आयपीसीचं कलम 497 हे रद्द ठरवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे भारतीय न्याय संहितेचं सुद्धा रद्द केलं. अडल्ट्री मध्ये बेसिकली काय बघा, हे अडल्ट्री भेदभावकारक होतं. कसं बघा, समजा ए नावाचा नवरा आहे आणि त्याची बी नावाची पत्नी आहे.
बी नावाची पत्नी हा ए नावाचा नवरा घराच्या बाहेर कुठेतरी कामाला गेलेला आहे, तर बी नावाची पत्नी एका सी नावाच्या व्यक्तीसोबत एक संबंध ठेवते काहीतरी. तर त्याचा परिणाम असा की जेव्हा ते ए ला कळेल तर ए आपल्या पत्नी बी विरुद्ध काही करू शकत नाही, परंतु तो सी विरुद्ध खटला चालवू शकतो आणि त्याच्यामुळे सी ला शिक्षा होणार. म्हणजे याच्यात काय, बी आणि सी दोघांनी सेम गुन्हा केलेला आहे, परंतु शिक्षा फक्त सी ला होणार आहे. त्याच्यामुळे हा जो हे जे कलम होतं 497 ते रद्द करण्यात आलं होतं. आता नवीन जे काही येईल त्याच्यात बी आणि सी ला सुद्धा शिक्षेची तरतूद असेल, किंवा भारतात निवडण्याचं स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे दोघांनाही शिक्षेची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. पुढे ठग, आयपीसीचं कलम 310. तर ठग म्हणजे जे फसून पोरं चोरी करतात वगैरे बघा, त्याला ठग असं म्हणतात. आणि पुढे राजद्रोह किंवा देशद्रोह. आता याच्यामध्ये देशद्रोह हा शब्द वापरलेला आहे. कशात? भारतीय न्याय संहितामध्ये. पहिले काय होतं, राजद्रोह शब्द होता. राजद्रोह शब्दाऐवजी देशद्रोह आणलाय. का राजद्रोह होता? कारण की पहिले ब्रिटिशांच्या काळात हे कायदे आले होते, तर आपण राजासोबत जर चुकीचं केलं तर त्याला राजद्रोह म्हणायचं. तर आता राजा वगैरे काय नाहीये, भारत हा प्रजासत्ताक देश आहे, त्याच्यामुळे देशद्रोह हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये काय ना, विध्वंसक कृत्य किंवा फुटीरवादी कारवाईला उत्तेजन देणारी कृत्य म्हणजे इथून पुढे देशद्रोह समजला जाईल. पुढे नवीन समाविष्ट गुन्हे. सगळ्यात पहिले दहशतवादाची व्याख्या करण्यात आलेली आहे. फळ्यावर व्याख्या आहे दहशतवादाची. यापूर्वी दहशतवादाची व्याख्या आयपीसी मध्ये नव्हती, त्यामुळे दहशतवादाची व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि त्याला शिक्षा काय, दंडासह तुरुंगवासाच्या शिक्षेपासून मृत्यूदंड किंवा जन्मठेपाच्या शिक्षेची तरतूद. पुढे मॉब लिंचिंग म्हणजे बघा, विशिष्ट कारणासाठी वंश, जात इत्यादी 5 किंवा अधिक व्यक्तीकडून खून किंवा गंभीर दुखापत हा दंडनीय गुन्हा केला असेल तर जन्मठेप ते मृत्यूदंडाची शिक्षा करण्यात आलेली आहे. मॉब लिंचिंग लक्षात ठेवा, खूप न्यूजमध्ये शब्द होता आणि त्याला पण आता भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्ह्यात आणलेलं आहे. पुढे आत्महत्येचा प्रयत्न. बघा, पूर्वी काय व्हायचं, जर एखादा लोकसेवक काम करत नसेल, लोकसेवक म्हणजे आयपीसीचं कलम 21 नुसार लोकसेवकची व्याख्या केलेली आहे, तर पूर्वी जर एखादा लोकसेवक काम करत नसेल तर लोक काय करायची, त्याच्या समोर जायची आत्मदहनाचा प्रयत्न करायची किंवा त्याच्या समोर जाऊन स्वतःला काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न करायचा. हा झाला आत्महत्येचा प्रयत्न. म्हणजे काय, त्याच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचे. आता या गोष्टीला हे केलेलं आहे, याला गुन्हा समजलेला आणि याला शिक्षा काय, समुदाय सेवेसह 1 वर्षापर्यंतचा कारावास. म्हणजे तुम्ही लोकसेवकाला त्याच्या अधिकृत कामापासून प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्याला दबाव आणण्यासाठी तुम्ही असं काय करू शकत नाही. पुढे लग्न करण्याचं फसवं वचन देणे हा गुन्हा आहे. एखाद्या महिलेला जर तुम्ही असं आश्वासन देताय की मी लग्न करेन आणि त्याच्यानंतर जर करत नसाल तर तो गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. आणि पुढे संघटित गुन्हे. संघटित गुन्ह्यामध्ये एखाद्याचं अपहरण करणे, खंडणी वसूल करण्यासाठी अपहरण करणे, आर्थिक घोटाळे आणि सायबर गुन्हे याला आता संघटित गुन्ह्यामध्ये समावेश केला आहे. म्हणजे पूर्वी अपहरण आणि खंडणी हे संघटित गुन्हे होतेच, परंतु आता आर्थिक घोटाळे आणि सायबर गुन्हे याला सुद्धा संघटित गुन्ह्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुमच्यावर काही सायबर गुन्हा झाला किंवा एखाद्याने खूप मोठा आर्थिक घोटाळा केला तर तो संघटित गुन्ह्यासाठी अपराधी ठरवला जाईल. इतर बद्दल सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान. इथून पुढे काय, जर तुम्ही बस फोडली तर बसला जेवढी किंमत आहे तेवढेच पैसे तुमच्याकडनं वसूल केले जातील. याला म्हणतात जितकी हानी तितक्या रकमेचा दंड हे तत्व. पुढे बनावट बातम्या, फेक न्यूज. जर तुम्ही काय फेक न्यूज पसरवत आहे, आयपीसी कलम 153B नुसार द्वेषमुक्त भाषण यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित करणे गुन्हेगारी ठरवलं जाईल. पुढे लिंग तटस्थता म्हणजेच काय, बलात्कार हा जो गुन्हा तो फक्त महिलेवर होणार आणि त्याला दोषी फक्त पुरुष असणार, हे क्लिअर आहे. परंतु बालकाशी संबंधित काही कायदे बदलण्यात आले आहेत आणि त्याच्यात लिंग तटस्थता आलेली आहे. पुढे बेकायदेशीर संभोग, अनैसर्गिक संभोग तसेच अल्पवयीन बालकाच्या अपहरणाशी संबंधित गुन्हे याच्यामध्ये लिंग तटस्थता आणलेली आहे. म्हणजे काय, हा गुन्हा मेल करू शकतो प्लस फिमेल सुद्धा करू शकते. पुढे विनयभंगाचा जो गुन्हा आहे, एखाद्या महिलेची छेड काढणे, पूर्वी आयपीसी मध्ये 354A, B, C, D आणि E हे विनयभंगासाठी गुन्हे होते. पण आता ते जे गुन्हे आहेत ते पूर्वीपासूनच लिंग तटस्थ आहेत. म्हणजे काय, एखाद्या महिलेचा विनयभंग ही एखादी दुसरी महिला सुद्धा करू शकते. म्हणजे विनयभंग हा जो गुन्हा आहे तो फक्त मेल पुरता मर्यादित नसून ते फिमेल पण करू शकते. हे भारतीय न्याय संहितेमध्ये अजून एकदा अधोरेखित केलेलं आहे.
पुढे सामुदायिक सेवा, नवीन शिक्षेचा प्रकार आहे. जर 5,000 रुपयापेक्षा जास्त कमी रकमेची जर तुम्ही चोरी वगैरे केली तर सामुदायिक सेवेची शिक्षा करण्यात आली. म्हणजे प्रत्येक जेलमध्ये टाकून त्याला शिक्षा देण्यात काय अर्थ नाही, त्याला काहीतरी सेवा करायला लावायचं. आणि निष्काळजीपणे मृत्यू, डेथ बाय नेग्लिजन्स, हे आपल्या आयपीसी मध्ये पूर्वी 304A मध्ये होतं. त्याच्यानुसार जर तुम्ही डेथ बाय नेग्लिजन्स म्हणजे काय, तुम्ही एखादा ट्रक खूप भरधाव चालवत आहात आणि त्यात जर मध्ये लोक येऊन त्याचा मृत्यू झाला तर त्याला काय म्हणायचं, निष्काळजीपणामुळे मृत्यू. पूर्वी त्याला 2 वर्षाची शिक्षा होती, परंतु आता त्याला 5 वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे. आणि अजून एक मुद्दा म्हणजे डॉक्टर जर दोषी आढळला तर त्याला 2 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा आहे. म्हणजे डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे जर एखाद्याचा मृत्यू होत असेल तर त्याला 2 वर्षाची शिक्षा इथून पुढे असणार आहे. पुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. काय बदल आहेत बघा. सगळ्यात पहिले सेट फिक्स टाइम लिमिट. पूर्वी काय व्हायचं, एखादा गुन्हा घडला की त्याला भरपूर वेळ त्याचा प्रोसिजर चालत राहायची, त्याच्यामुळे एका टाइम लिमिट सेट करण्यात आले. काय टाइम लिमिट आहे, बलात्कार पीडितांसाठी 7 दिवसाच्या आत वैद्यकीय अहवाल आला पाहिजे. म्हणजे एखाद्या महिलेचा जर बलात्कार झाला तर लवकरात लवकर वैद्यकीय अहवाल आला पाहिजे. वैद्यकीय अहवाल हा खूप मोठा पुरावा असतो, त्याच्यामुळे ही 7 दिवसाची मर्यादा ठेवलेली आहे. 30 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा. पीडिताच्या प्रगतीचे अपडेट 90 दिवसाच्या आत आणि पहिल्या सुनावणीपासून 60 दिवसाच्या आतच चार्जशीट दाखल करायला पाहिजे. चार्जशीट दाखल करणं म्हणजे काय, सगळे पुरावे जमा करून एखाद्या आरोपी ठरवून त्याच्यावर आरोपपत्र किंवा दोषारोपपत्र टाकणे म्हणजे चार्जशीट दाखल करणे. पुढे नमुना संकलन. पूर्वी कसं होतं, आपल्या CRPC मध्ये जो गुन्हेगार असेल त्याचेच फक्त नमुने घेतले जायचे. नमुने म्हणजे काय, बोटाचे ठसे असेल, थुंकी असेल, रक्त असेल, हे नमुने. परंतु आता काय झाले, अटकेत नसलेल्या व्यक्तीकडून सुद्धा बोटाचे ठसे आणि आवाजाचे नमुने गोळा करण्याचा अधिकार भेटलेला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती दोषी नाहीये किंवा एखादा व्यक्ती अटकेत नाहीये, त्याच्यावर काय आरोप नाहीये, पण पोलिसांना जर संशय असेल तर ते सुद्धा त्याचे नमुने घेऊ शकतात. पुढे वैद्यकीय तपासणी. पूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षकालाच वैद्यकीय तपासणीचा अधिकार होता. आता कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढे स्थानबद्धतेच्या अटी. आता हे नीट आहे का, जन्मठेप आणि अनेक आरोपांचा सामना करणारी व्यक्ती अशा गंभीर गुन्ह्यासाठी आरोपींसाठी वैयक्तिक बॉन्डवर मुक्तता प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. बघा, ते पॅरोलवर सुटतात. पॅरोलवर सुटणं म्हणजे काय, एखादा आरोपी गुन्ह्यासाठी दोषी आहे आणि त्याला जेलमध्ये तो शिक्षा काढत आहे, पण समजा कोणाचं घरी लग्न आलं, त्याची आई वारली किंवा इतर कोणतीही अशी घटना घडली जी गंभीर आहे किंवा त्याला जाणं गरजेचं आहे, तर त्याला पॅरोलवर सोडलं जायचं. त्याला तो स्वतःच्या नावाने एक बॉन्ड लिहायचा आणि ते बॉन्डवर सोडायचा. परंतु आता काय केलंय, गंभीर गुन्ह्यासाठी बॉन्डवर, वैयक्तिक बॉन्डवर मुक्तता प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा काय, फॉरेन्सिक तपासणी. किमान 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य केलेली आहे. पुढे अजून बाकीचे गोष्टी आहेत, जसं की फॉरेन्सिक तज्ञ आणि इलेक्ट्रॉनिक पद्धती रेकॉर्ड करणं आवश्यक आहे वगैरे वगैरे. पुढे लास्ट, भारतीय साक्ष अधिनियम इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या जागी आलेला आहे. झालेले बदल. कागदपत्री पुरावा च्या व्याख्येमध्ये बदल केलेला आहे. कागदोपत्री पुरावा. कागदोपत्री पुरावा म्हणजे काय, तुमचं बेसिक बर्थ सर्टिफिकेट, ग्रामपंचायतचा एखादा दाखला, हे सगळे कागदपत्री पुरावा आहेत. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, जेव्हा तुमचं वय काढायचं असेल आणि एखाद्या डॉक्टरनी मेडिकल पद्धतीने वय काढलं आणि 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचं वय जे आहे त्या दोघांमध्ये जर भेद येत असेल, त्या दोघांमध्ये जर साम्य नसेल, तर तुमच्या 10वीच्या डॉक्युमेंटवरचं जे वय आहे ते गृहीत धरले जातात. म्हणजे कागदपत्री पुराव्याला खूप जास्त महत्व आहे. इव्हन डॉक्टराच्या अनालिसिस पेक्षा कागदपत्री पुराव्याला जास्त महत्व आहे. त्या कागदपत्री पुराव्याच्या आणि दस्तऐवजाच्या व्याख्येमध्ये आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय, तुम्ही एखादं डॉक्युमेंट ई स्वरूपात, ते भारत सरकारचे एक ऍप आहे बघा, डिजी लॉकर, तसंच स्वरूपात जर तुम्ही ठेवत असाल तर ते सुद्धा आता कागदपत्री पुराव्या एवढंच महत्वाचं ठरणार आहे. पुढे प्राथमिक आणि दुय्यम पुरावा. प्राथमिक पुरावा म्हणजे काय, असं दस्तावेज ज्याच्यावर आपण डायरेक्टली ट्रस्ट करू शकतो, जे कोणाच्या हाती लागून त्याच्यात छेडछाड केलेली नाहीये किंवा त्याच्यानुसार डुप्लिकेट किंवा नकली बनवलेलं नाहीये,
मुख्य डॉक्युमेंट म्हणजे प्राथमिक पुरावा. मग मूळ दस्तावेज हा प्राथमिक पुरावा आहे, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हा प्राथमिक पुरावा आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग हा प्राथमिक पुरावा आहे. आणि याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाहीये, परंतु कागदपत्राची तपासणी केली आणि त्या व्यक्तीच्या साक्षीसह तोंडी आणि लेखी साक्ष आता दुय्यम पुरावा असणार आहे. म्हणजे बघा माझ्याकडे एखादा अव्वल पुरावा होता, त्या अव्वल पुराव्याला मी नीट पाहिलंय, मी वाचलंय भरपूर वेळा आणि त्याच्यानंतर तो हरवला गेलाय, तर मी काय करीन, माझ्या साक्षीसह तो अव्वल पुरावा माझ्या हाताने परत लिहीन आणि सांगेन की बाबा मी ऑलरेडी खूप वेळा वाचलाय आणि आता मी त्याच्यावर साक्ष देतो की हे सगळं बरोबरच आहे. आणि त्याच्यानंतर तोंडी आणि लेखी मी साक्ष दिलेली आहे, तर तो आता इथून पुढे दुय्यम पुरावा गृहीत धरला जाईल. पुढे तोंडी पुरावा, मौखिक पुराव्याच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला सुद्धा परवानगी दिलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा साक्ष देता येईल. तोंडी पुरावा म्हणजे आपण मोहीम करतो तो पुरावा, त्याला आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डले सुद्धा त्याला परवानगी दिलेली आहे. संयुक्त ट्रायल, जिथे एक आरोपी अनुपस्थित आहे किंवा त्याने अटक वॉरंटला प्रतिसाद दिला नाही, अशी प्रकरणे आता संयुक्त चाचण्या म्हणून वर्गीकृत केल्या जाते. म्हणजे समजा दोन आरोपी होते, त्यातला एक पकडला गेला, एक राहिलाय, तर दुसरा पकडला जात नाही तोपर्यंत वाट बघायची गरज नाही, याची फक्त चौकशी चालू करा, याचा ट्रायल चालू करा आणि दोघांना संयुक्त ट्रायल मध्ये टाकून द्या. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची स्वीकृती, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डला खासगी रेकॉर्ड म्हणून समतुल्य कायदेशीर दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे पूर्वी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला एवढं महत्व नव्हतं, पूर्वी लेखी पुरावा याला खूप महत्व होतं, पण आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला सुद्धा तेवढाच दर्जा देण्यात आलेला आहे. तर हा IPC CRPC एव्हिडन्स मधलं चेंज आपण पाहिले. तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुका, ज्या रिसेंटली डिसेंबरमध्ये त्याचा निकाल आलेला होता. राज्य कुठले आहेत? राज्य मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम. कितवी विधानसभा निवडणूक होती? मध्य प्रदेश 16वी, राजस्थान 16वी, छत्तीसगड 6वी, 3री आणि 9वी. पुढे टॉप कोण जिंकलं तिकडे? मध्य प्रदेश बीजेपी 163, काँग्रेस 66, राजस्थान बीजेपी 115, काँग्रेस 69, छत्तीसगड बीजेपी 54, काँग्रेस 35, तेलंगणा काँग्रेस 64, तेलंगणा राष्ट्र समिती 39 आणि मिझोरम पीपल्स मुवमेंट 27 आणि मिझो नॅशनल फ्रंट 10. एकूण जागा किती होत्या? मध्य प्रदेशमध्ये 230 होत्या, राजस्थानमध्ये 200 होत्या, परंतु 199 जागावर निवडणुका झाल्या, कारण की करणपूर येथे विधानसभा निवडणुका झालेल्या नाहीयेत. छत्तीसगडमध्ये 90 जागा आहेत, तेलंगणामध्ये 119 आणि मिझोरम मध्ये 40. महिला आमदार किती विजयी झाल्या हे का टाकले? कारण की रिसेंटली महिला विधेयक आले, 106वी घटना दुरुस्ती, त्याच्यामुळे हे टाकले. महिला आमदार किती झाले बघा, 27, 20, 19, 10 आणि 3. सगळ्यात चांगला रेशो यांचा आहे की 90 पैकी 20 जागा म्हणजे ऑलमोस्ट 20% आसपास महिला निवडून आलेल्या आहेत. पुढे मुख्यमंत्री यांची नावं कंपल्सरी लक्षात ठेवा. मध्य प्रदेशचे मोहन यादव, राजस्थानचे भजनलाल शर्मा, छत्तीसगडचे विष्णुदेव साय, तेलंगणाचे रेवंत रेड्डी आणि मिझोरमचे लाल दुहोमा. आणि राज्यपाल एक लक्षात ठेवा, मध्य प्रदेशचे मंगूभाई पटेल, राजस्थानचे कलराज मिश्रा, छत्तीसगडचे बिस्वा भूषण हरिचंदन, तेलंगणाचे CP राधाकृष्णन आणि मिझोरमचे हरिबाबू कंबा पटकी. आणि हा चार्ट तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा चार्ट पाठ करा, परीक्षेला याच्यावर प्रश्न येण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर आपला हा 5वा भाग आणि राजकीय घडामोडी ऑलमोस्ट संपलेला आहे. इथून पुढे आपण आर्थिक घडामोडीवर एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.